जी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भातली, कारण राज ठाकरे हे नाशिकमध्ये मुक्कामी आहेत। उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभांसंदर्भात उमेदवारांची चाचपणी केली जाणार। इच्छुक उमेदवारांसोबत राज ठाकरे संवाद देखील साधणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहे। आजच्या दिवशी महत्त्वाच्या बैठका त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। खरं म्हणजे नाशिक हा मनसेचा कधी काळी बालेकिल्ला राहिलेला होता। याच नाशिकमधून जवळपास 3 आमदार आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये देखील सत्ता नाशिककरांनी दिलेली होती। आणि या सगळ्या दरम्यान आता पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत राज ठाकरे संवाद साधणार आहे। या सगळ्या दरम्यान आगामी काळातील ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकी रणनीती काय असणार आहे, यासोबतच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना प्रचाराच्या दृष्टीने नेमके काय कानमंत्र दिले जातात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मनसेचे जिल्हा प्रमुख आपल्या सोबत आहे। अंकुश भाऊ, नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीचा आजचा संपूर्ण बैठकांचं सत्र असणार? आता ग्रामीणचे आणि उत्तर महाराष्ट्रातले सर्वच पदाधिकारी इच्छुक उमेदवार हे सन्मान्य राज साहेबांची भेट घेणार आहे। राज साहेब त्या दृष्टीने सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि प्रत्येक उमेदवाराशी किंवा त्याच्या इथली रणनीती किंवा त्याच्या इथली राजकीय परिस्थिती जाणून घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतःचं हे ठरवणार आहे। आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे बघितलं तर 15 विधानसभा मतदारसंघ आहे। त्या दृष्टीने आपल्याकडनं नेमका काय अहवाल दिला जातोय, कशा पद्धतीची चाचपणी आतापर्यंत आपल्याकडनं करण्यात आली? आम्ही तुमच्याशी सातत्याने बोलत असताना आमच्याकडनं नेहमी तुम्हाला सांगितलं गेले की आमच्याकडे 15 ही विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत आणि ताकदीचे उमेदवार आहे किंवा आमचे पदाधिकारी पण जे आहे। सर्वप्रथम सन्मान्य राज साहेबांनी सांगितलं की जे आपल्या पक्षात सतत काम करत आहे, ज्यांचं म्हणजे पक्षाच्या विचारधारेशी ज्यांची नाळ जोडली गेलेली अशा लोकांचा सर्वप्रथम विचार होईल। नंतरून त्या भागातले काही आहे संपर्कात उमेदवार, मग त्यांच्या बाबतीत विचार केला जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।